अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता. राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी करण्याचा अंदाज. दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी. अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक. विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर. दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतकं स्पष्ट कसं? राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाही? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष करा. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुलेंचं सुनील तटकरेंना पत्र. तातडीनं बैठक बोलावून ठराव मंजूर करण्याची मागणी. राष्ट्रवादीने एकत्र यावी अशी दादांनी 2 वेळा इच्छा व्यक्त केली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांची माहिती. अजितदादांनी मला पवारांशी बोलण्यासही सांगितलं, काकडे यांचा दावा. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता. प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची भेट. जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख सुनेत्रा पवारांना भेटले. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचं काय होणार याकडे लक्ष. कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली. निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही. अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त. भाजपने अजितदादांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावेत. हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल. संजय राऊतांचं ट्विट. अजितदादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने समर्थकाचा मृत्यू. नाशिकच्या दिंडोरीतील कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. पुण्यावरून नागपूरला जात असलेल्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना शिवीगाळ, धमकी देणाऱ्यांमध्ये काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरेंसह 10 ते 15 जणांचा समावेश. 1 जण ताब्यात, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला आता मतमोजणी होणार. अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा. नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून चहाच्या दुकानावर हल्ला. हातात रॉड, कोयते घेऊन दिवसा ढवळ्यात दहशत. 1 कर्मचारी जखमी. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. दिलगिरी व्यक्त करताना अंजली भारतींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. अत्याचाराबाबतचे कायदे कधी करणार असा सवाल करत मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर पुन्हा वादग्रस्त प्रतिक्रिया. अमेरिका आणि इराणमध्ये महायुद्धाचे संकेत. 3 विनाशकारी जहाजं तैनात करत ट्रम्प यांनी इराणला भीषण हल्ल्याची दिली धमकी. हल्ला झाल्यास अमेरिकेलाही परिणाम भोगावे लागतील, इराणचं उत्तर. महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबी संघाची फायनलमध्ये धडक. 8 सामन्यात 6 विजयांसह आरसीबी फायनलमध्ये. आता दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानासाठी 4 संघांमध्ये चुरस.